नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमी तेल पिणारी पुरी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी गव्हाचे 3 वाटी पीठ चाळून घेतलेले आहे. 3 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्याला चाळून घेऊ. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. अर्धी वाटी रवा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ. तो आता या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. 1 वाटी साखर बारीक करून घेऊ. पिठामध्ये मिक्स करून घेऊ. 1 पळी तेल कडकडीत गरम करून पिठामध्ये घालून घेऊ. आता हे पिठाला चोळून घेऊ. पूर्ण पिठाला तेल लागले पाहिजे असे एकसारखे पीठ चोळून घेऊ. यामध्ये थोडे थोडे पाणी घालत गोळा घट्ट मळून घेऊ. कणिक घट्ट मळायची आहे, सैल मळायची नाही. थोडं थोडं पाणी घालत गोळा मळून घ्यायचा आहे. कणिक घट्ट मळल्यामुळे पुरी तेल पित नाही. आता कणकेला थोडं तेल लावून कणिक आणखीन एकदा मळून घेऊ. आता एका भांड्यात घालून टोपण लावून 10 मिनिटे भिजत ठेवू. आता पुरी लाटायला घेऊ. हे पुरी करायचं मशीन आहे. याच्यावरती खाली प्लॅस्टिक कागद घालू. वरती गोळा ठेवून वरती एक प्लॅस्टिक कागद घालून मशीन प्रेस करून घ्यायची आहे. आता आपली पुरी तयार आहे. आता पुरी तेलामध्ये घालून घेऊ. मध्यम गॅसवर पुरी तळून घेऊ. कमी तेलकट पुरी आपली तयार आहे. आता दुसरी पुरी सुद्धा तळून घेऊ. दोन्ही बाजूला पुरी तळून घेऊ. अशा प्रकारे सर्व पुऱ्या करून घेऊ. आपली कमी तेल पिणारी पुरी तयार आहे.